हाय डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहे सोल्युशन या टॉपिकमधील अगदी सिंपल पार्ट, तो आहे सोल्युबिलिटी. तर सुरुवातीला आपल्याला याची डेफिनेशन पाहिजे आहे. ती आहे द अमाऊंट ऑफ सोल्यूट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट ए स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी या पद्धतीने पण आपण दर्शवू शकतो. Solubility is equals to amount of solute divided by volume of saturated solution. बघा, हीच डेफिनेशन आपण या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतोय. थोडक्यामध्ये काय तर एखाद्या स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये किती अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहे हे सांगणे म्हणजेच सोल्युबिलिटी. मग या फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट ऑफ सोल्यूट हा मोलने दर्शवला जातो आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हा लिटरमध्ये दर्शवला जातो. म्हणून सोल्युबिलिटीचं जे युनिट होईल ते असेल मोल पर लिटर और मोल पर डीएम क्यूब. पण लिहिताना आपण लिहिलेलं आहे मोल लिटर इनवर्स और मोल डीएम रेस टू -3 या पद्धतीमध्ये. ठीक आहे. तर हा अगदी सिंपल कन्सेप्ट आहे व्हॉट इज मीन बाय सोल्युबिलिटी. नेक्स्ट पॉइंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. आपल्याला काही फॅक्टर पाहिजे आहेत, पण गेल्या वर्षी आपण काही सोल्युशन या टॉपिकच्या रिलेटेड काही डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. त्या डेफिनेशन या लेक्चरमध्ये सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म कशा एक्सप्रेस केल्या जातात किंवा कोणत्या युनिट्समध्ये एक्सप्रेस केल्या जातात हे आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट कॉन्सन्ट्रेशन टर्म्स गृहीत धरलेले आहेत. त्यापैकी पहिले आहे मोल फ्रॅक्शन, दुसरे आहे मोलॅरिटी आणि तिसरे आहे मोलॅलिटी. ठीक आहे. तर पहिला पार्ट पाहूया व्हॉट इज मीन बाय मोल फ्रॅक्शन. तर मोल फ्रॅक्शनसाठी आपण इथं एक्स हे लेटर यूज केलेलं आहे आणि या मोल फ्रॅक्शन मध्ये आपण आणखी दोन कन्सेप्ट पाहणार आहे. एक आहे तो मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आणि दुसरा असणार आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सॉल्व्हंट हा x1 ने दर्शवलेला आहे आणि सोल्यूट हा x2 ने दर्शवलेला आहे. मग मोल फ्रॅक्शनची जी डेफिनेशन आहे थेरॉटिकली ती अशा पद्धतीने सांगता येईल. इट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कॉम्पोनंट टू दी टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कॉम्पोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन. मग ही जी डेफिनेशन आहे ती सोयीस्कररित्या आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट साठी पाहू शकतो. तर हा x1 आहे, तर याचा नंबर ऑफ मोल असणार आहे तो n1 असणार आहे. ठीक आहे का. x1 हा सॉल्व्हंट आहे तर n1 सॉल्व्हंट साठी असणार आहे आणि n2 हा सोल्यूट साठी असणार आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हा n2 ने दर्शवला जाईल. म्हणून डेफिनेशन काय होईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कॉम्पोनंट म्हणजे n1 टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कॉम्पोनंट इन द सोल्युशन. मग सोल्युशन मध्ये दोनच कॉम्पोनंट आहेत, एक सॉल्व्हंट आणि एक सोल्यूट. म्हणून इथं आपण n1 प्लस n2 लिहिलेलं आहे. ठीक आहे. सिमिलरली मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट x2 आहे. याची डेफिनेशन काय होईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कॉम्पोनंट म्हणजे या कॉम्पोनंटचा नंबर ऑफ मोल काय असणार आहे n2 डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कॉम्पोनंट म्हणजे असणार आहे n1 प्लस n2. तर ह्या सिंपल डेफिनेशन आहेत मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आणि सोल्यूट साठी लक्षात ठेवायचे. आणि या ठिकाणी n1 आणि n2 हे तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता की जो नंबर 1 आहे तो सॉल्व्हंट साठी आहे आणि जो नंबर 2 आहे तो सोल्यूट साठी आहे. हीच गोष्ट तुम्ही टॉपिक मध्ये पण कंटिन्यू करायची आहे. जिथं सबस्क्रिप्ट 2 असेल तो सोल्यूट पार्ट असेल आणि जिथं सबस्क्रिप्ट 1 असेल तो तुमचा सॉल्व्हंट पार्ट असणार आहे. आणखी एक गोष्ट आहे इथं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन जो असतो तो काय असतो तर सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट म्हणजे x1 प्लस x2 आणि या दोघांची बेरीज ही नेहमी 1 असते. तर हा पार्ट सुद्धा आपल्याला टॉपिकच्या नेक्स्ट पार्ट मध्ये लागणार आहे ज्यावेळेस आपण राउल्स लॉ स्टडी करणार आहे त्यावेळेस. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट ऑलवेज युनिट म्हणजे 1.
ठीक आहे. तर हा झाला कॉन्सन्ट्रेशन टर्म रिलेटेड विथ मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शनच्या पद्धतीमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म एक्सप्लेन करू शकतो. दुसरी आहे मोलॅरिटी, जी कॅपिटल एम ने दर्शवली जाते. आणि लास्ट आहे थर्ड मोलॅलिटी, जी स्मॉल एम ने दर्शवली जाते. मग याची डेफिनेशन बघा. द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, त्याला आपण मोलॅरिटी म्हणतो. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हा मोल मध्ये दर्शवला जातो आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हा लिटर मध्ये. म्हणून याचं युनिट होईल मोल पर लिटर और मोल पर DM⁻³ म्हणजे DM क्यूब. आता मोलॅरिटीचं जे युनिट आहे आणि सोल्युबिलिटीचं जे युनिट आहे, बोथ आर सेम वन. हे युनिट जे आहे तेच युनिट या मोलॅरिटीसाठी जे इथे आपण मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आणि मोलॅरिटीमध्ये फरक काय आहे बघा. तर डेफिनेशन मध्ये असं सांगता येईल, इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट, जे किलोग्रॅम मध्ये असणार आहे. मग या दोघांचा रेशिओ म्हणजे मोलॅरिटी. आणि नंबर ऑफ मोल्स हा मोल मध्ये आहे आणि मास किलोग्रॅम मध्ये असेल तर याचं युनिट येईल मोल पर केजी किंवा मोल केजी इनवर्स. तर या दोघांच्या मध्ये फरक काय आहे. तर नंबर ऑफ मोल्स हे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहे आणि इथे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जे आहेत ते मास ऑफ सॉल्व्हंट मध्ये प्रेझेंट आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. या टॉपिक मध्ये या डेफिनेशनचा कुठेही एक्सप्लेनेशन पार्ट नाही. हा सर्व पार्ट तुम्हाला 11वी मध्ये झालेला आहे. तर या 3 टर्म तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. व्हॉट इज मीन बाय मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. आणखीन एक बेसिक पॉईंट जर सांगायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स जे असतात ते आपण या फॉर्म्युल्यानुसार डिटरमाइन करू शकतो. नंबर ऑफ मोल्स N इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. आणि मास ऑफ सबस्टन्स सपोज ग्रॅम मध्ये असेल तर मोलर मास ग्रॅम पर मोल मध्ये येतो. तर हा ग्रॅम कॅन्सल होईल आणि हा पर मोल वरती जाईल आणि युनिट राहील ते मोल. म्हणून नंबर ऑफ मोल हा मोल मध्ये दर्शवला जातो. ठीक आहे. तर हे झाले बेसिक डेफिनेशन पार्ट मोलसाठी, नंबर ऑफ मोलसाठी. हे जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट साठी सांगायचं असेल तर ही आयडिया यूज करायची. 1 नंबर जो असतो तो सॉल्व्हंट साठी आणि 2 नंबर असतो तो सोल्यूट साठी. काय होईल सांगा. N1 इज इक्वल टू W1/M1 हा होईल सॉल्व्हंट साठी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू मास ऑफ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सॉल्व्हंट. सिमिलरली N2 इज इक्वल टू W2/M2 सांगता येईल. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट. तर या सर्व गोष्टी नेक्स्ट टॉपिकचे जे आपण लेक्चर्स कंटिन्यू करणार आहे त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. आता टॉपिकच्या या इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये आपण जाऊया. तो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. जे आपण सोल्युबिलिटी पाहिली त्याच्यावरती काही फॅक्टर्स अफेक्ट करू शकतात. त्यापैकी पहिला फॅक्टर आहे तो नेचर ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट. तर ह्या दोनच गोष्टी या पॉइंट मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या आहेत बघा. पोलर सोल्यूट डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट अँड नॉन पोलर सोल्यूट डिझॉल्व इन नॉन पोलर सॉल्व्हंट व्हेरी इझिली. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. फॉर एक्झाम्पल पाण्यामध्ये दारू लगेच मिक्स होऊ शकते. का. कारण का पाणी सुद्धा पोलर आहे आणि अल्कोहोल सुद्धा पोलर आहे. म्हणून पोलर सोल्यूट आणि पोलर सॉल्व्हंट इझिली सोल्युबल होतात. तसेच नॉन पोलर सोल्यूट आणि नॉन पोलर सॉल्व्हंट, फॉर एक्झाम्पल कार्बन टेट्राक्लोराइड हा नॉन पोलर सोल्यूट आहे. तो सपोज आपण बेन्झिन या सॉल्व्हंट मध्ये जर मिक्स केला तर तो इझिली सोल्युबल होतो. म्हणून नेचर ऑफ सॉल्व्हंट आणि सोल्यूट फार इम्पॉर्टंट आहे. तर या दोन गोष्टी या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. मग इफेक्ट ऑफ टेम्परेचर स्टडी करताना पुन्हा एकदा 11वी मधला ले चॅटलर्स प्रिन्सिपल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि
अकॉर्डिंग टू ली चार्टर्स प्रिन्सिपल आपण इथं दोन गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. काय आहेत बघा, तर जर रिॲक्शन ही एंडोथर्मिक असेल, एंडोथर्मिक म्हणजे ज्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते, अशा वेळेस सोल्युबिलिटी इन्क्रीजेस होईल विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आणि ज्यावेळेस रिॲक्शन एक्झोथर्मिक म्हणजे हीट त्या रिॲक्शनमधून जर बाहेर पडत असेल तर त्यावेळेस सोल्युबिलिटी डिक्रीजेस होते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. तर हे आपण अकॉर्डिंग टू ली चार्टर्स प्रिन्सिपल सांगू शकतो आणि हे पॉईंट्स सीईटीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर ऑलवेज रिमेंबर दॅट टू थिंग्स. बट जनरली solubility of solid solute in liquid solvent increases with increasing temperature. तर ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेस आपण एखादा सॉलिड सोल्यूट लिक्विड सॉल्व्हंटमध्ये ॲड करणार आहे त्यावेळेस सोल्युबिलिटी ही नेहमी इन्क्रीज होत राहते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि काही अपवादात्मक गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी मात्र सोल्युबिलिटी तुमची डिक्रीज होऊ शकते. तर हा जो पार्ट आहे तो या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण दर्शवलेला आहे. तर बघा या ठिकाणी मी नंबर्स ऑफ सॉलिड सोल्यूट घेतले आहेत. सोडियम सल्फेट, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, पोटॅशियम ब्रोमाइड, सोडियम ब्रोमाइड, सोडियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट. तर यापैकी सोडियम सल्फेट सोडला तर सर्वांची सोल्युबिलिटी काय झालेली आहे बघा. या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होतं, या ठिकाणी सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. तर हे सर्व ग्राफ जे आहेत ते अपवर्ड डिरेक्शनमध्ये आहेत. याचा अर्थ काय आहे, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. बट या सर्व सॉल्टपैकी पोटॅशियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट आणि पोटॅशियम ब्रोमाइड जो आहे त्यांची सोल्युबिलिटी सर्वात जास्त वाढते. आणि NaBr, KCl आणि NaCl हे जे सॉलिड सोल्यूट आहेत त्यांची सोल्युबिलिटी मात्र स्लाइटली इन्क्रीज होते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आणि ॲबनॉर्मल जो पार्ट आहे तो सोडियम सल्फेटसाठी आहे. ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑफ सोडियम सल्फेट डिक्रीजेस. हा एकच ग्राफ डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहे. तर या गोष्टी तुम्हाला या ग्राफच्या बेसिसवरती लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आणि वन मोर ॲडिशनल आपण पार्ट सांगतो तो म्हणजे ॲज अ 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर आपण राईज केलं तर सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्वंट इन्क्रीजेस ट्वाइस टाइम और डबल किंवा ट्वाइस टाइम नक्की काय होईल, सोल्युबिलिटी इन्क्रीज होईल. तर हा पार्ट 2 मार्क्ससाठी एक्झामला विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन अ लिक्विड सॉल्वंट. यूट्यूबच्या लेक्चरमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या लेक्चरच्या बेसिसवरती काही क्वेश्चन्स दिले जातील. तर ते क्वेश्चन्स तुम्ही केअरफुली सॉल्व करा. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण छोटेसे कन्सेप्ट पाहिलेले आहेत. पहिला होता तो सोल्युबिलिटी आणि काही इम्पॉर्टंट टर्म्स. त्यापैकी एक होती मोल फ्रॅक्शन, दुसरे आहे मोलॅरिटी, तिसरे आहे मोलॅलिटी आणि वन मोर पॉईंट होता तो फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. याच्यामध्ये आपण फक्त 2च फॅक्टर पाहिले. एक आहे तो नेचर ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूट आणि दुसरा आहे तो इफेक्ट ऑफ टेम्परेचर. नेक्स्ट लेक्चरला भेटूया व्हॉट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. तोपर्यंत हे लेक्चर रिवाइज करा आणि तोपर्यंत टेक केअर.